आपण आता जवळजवळ हा 6वा अध्याय संपत आलेला आहे अशा ठिकाणी आलो. गेल्या तासाला अगदी शेवटी ज्या गोष्टीचा उल्लेख झाला होता थोडी आठवण करून देण्यासाठी म्हणून सांगते की त्या ठिकाणी सगळी म्हणजे आत्मसंयम योग हा सगळा सांगून झाल्यानंतर अर्जुनाने तो अगदी पूर्ण मनापासून सगळा ऐकलेला आहे, पण त्याच्या मनामध्ये शंका आली की हे आपल्याला जमेल का. आणि का ही शंका येण्याचं कारण असं की तो म्हणतो की कृष्णाला म्हणतो चंचलही मन कृष्ण, म्हणजे अरे कृष्णा मन किती चंचल आहे आणि हे सगळं करायला जे स्थिरता लागते ती मनाला कशी येणार आणि हे सगळं मला त्यामुळे कसं साधणार, अशा प्रकारे त्याची शंका तो सांगतो. म्हणजे त्याला असं वाटतं की हे आपल्याला जमणार नाही, आपलं मन हे अतिशय चंचल आहे. म्हणजे पहा अर्जुनासारख्या माणसाने हे म्हणावं, कारण अर्जुनाचं म्हणजे आपली काय स्थिती असते, कारण अर्जुन महाभारतामध्ये अर्जुन ही सगळी व्यक्तिरेखा अशा प्रकारची आहे की त्याचं इतकं आपल्या इंद्रियांवरती इतकं नियंत्रण होतं की त्याला एक नाव महाभारतामध्ये आहे, नाही त्याचं म्हणजे असं एक नाव आठवेना मला, पण त्याचा अर्थ असा आहे की ज्याचं इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण, आणि इंद्रिय म्हणजे विशेषतः त्या ठिकाणी असं म्हटलं आहे झोपेवरती ज्याचं पूर्ण नियंत्रण आहे असा गुडाकेश. गुडाक ईश, गुडाक म्हणजे झोप आणि ईश गुडाक म्हणजे झोपेवरती सुद्धा ज्याची सत्ता चालते. म्हणजे आपल्याला झोप आवरत नाही बघा की काही वेळेला नाही, म्हणजे नाही आवरत किती प्रयत्न केला तर, पण तो झोपेवरती सुद्धा नियंत्रण करू शकतो. गुडाकेश म्हटलंय त्याला. गुडाक म्हणजे निद्रा आणि निद्रेचा तो ईश. ईश ह्याचा अर्थ सत्ता, त्याची सत्ता आहे झोपेवरती, असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे त्याला नाव आहे, त्याचं नाव आहे महाभारतामध्ये, हे गीतेमध्ये सुद्धा ह्या नावाचा उल्लेख आहे. तर इतकं ज्याचं नियंत्रण सर्व गोष्टींवरती आहे तो म्हणतो की चंचलही मन कृष्ण. अरे बाबा कृष्णा मन किती चंचल आहे असं त्यांनी म्हणावं. म्हणजे आपली स्थिती तर काय भयानक या बाबतीमध्ये असते की नाही आपलं मन स्थिर होत. पण आता त्याला उत्तर जे काही दिलं कृष्णाने ते आपण पाहिलेलं आहे गेल्या वेळेला की म्हणजे 2 गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गुह्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे 2 गोष्टींनी हे करता येतं, हे साधता येतं, आपल्या ह्याच्या मनावरचं नियंत्रण आपल्याला आणता येतो, मनावरचा संयम आपण साधू शकतो. अभ्यास त्याला लागतो आणि वैराग्य लागतं. अभ्यास ह्याचा अर्थही मी गेल्या वेळेस सांगितला की न कंटाळता कुठलाही अपयश आलं तरीसुद्धा सातत्याने आपल्याला ती गोष्ट आत्मसात होईपर्यंत प्रयत्न करत राहणं तो अभ्यास असतो. तर असा अभ्यास, आता तुला मन स्थिर जर होत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास हाच मार्ग आहे. त्याच्यासाठी प्रयत्न न कंटाळता त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं हाच त्याला मार्ग आहे. आणि मग त्याच्या जोडीला वैराग्य
असंही सांगितलं. कारण जोपर्यंत मनामध्ये वैराग्य नाही, आपले सगळे राग याचा अर्थ काय, हवं नको ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला जोपर्यंत नियंत्रण आणता येत नाही आणि त्याच्या मागेच आपण जोपर्यंत आयुष्यामध्ये राहतो, हे पाहिजे ते पाहिजे करत, तर तोपर्यंत आपल्याला आपलं मन हे चंचलच राहणार. कारण हे मिळालं तर त्याच्यामध्ये आपली तृप्ती होत नाही, आणखी काहीतरी हवं आहे. म्हणजे मन हे पुढे पुढे काहीतरी विचार करतच राहतं, संकल्प विकल्प सगळे येतच राहतात. तर त्यामुळे अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक आहेत. असं कृष्णाने दिलेलं उत्तर जे आहे ते अर्जुनालाच नाही, आपल्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. की कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर ह्या दोन गोष्टी, की वैराग्य याचा अर्थ की आत्ता आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ह्यासाठी काही प्रयत्न करतो आहे आपण, त्यावेळेला दुसरी एखादी गोष्ट आपल्याला बाजूला ठेवता येते, ठेवू शकतो, आपण करू शकतो, हे सगळ्या गोष्टी करू शकतो. अगदी साधं पहा की आपलं मूल अगदी आजारी आहे, अशी परिस्थिती ज्या वेळेला आईची असते त्यावेळेला आईला स्वतःची भूक झोप काही आठवत नाही. म्हणजे भूक झोप या ज्या अगदी स्वाभाविक क्रिया आहेत त्याच्यावर सुद्धा आपण नियंत्रण त्यावेळेला आणू शकतो. ह्याचा अर्थ आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, आपण प्रयत्नच करत नाही. तर त्यामुळे म्हणून हा असा उपदेश केलेला आहे की अभ्यासेन कौंतेय वैराग्यांच गृह्यते. म्हणजे आणि ज्ञानेश्वरांनी ते अशा शब्दामध्ये मांडले, परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे, तरी केतुलेनी एका अवसरे स्थिरावेल. कधीतरी ते होईल स्थिर, केतुलेनी एका अवसरे, किती सुंदर शब्द वापरले. कधीतरी अशी वेळ येईल की ते मन स्थिर होईल, केतुलेनी एका अवसरे स्थिरावेल. तर असं त्यांनी सांगितलं. अर्थात त्यापुढे पुढच्या ओव्यांमध्ये ते असंही म्हणतात की एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती कही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. म्हणजे आम्हालाही कळतं, मलाही कळतंय अर्जुना, की जी माणसं विरक्ती हे ज्यांना कधी माहितीच नसते, विरक्तीचा कधी स्पर्शच नाही आणि अभ्यासाच्या मार्गाला जे कधी जातच नाही, अभ्यासा प्रकारच ज्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये, अभ्यासाचा अर्थ केवळ शिकत असताना केलेला अभ्यास नव्हे, अभ्यास हा सगळ्या मार्गांमध्ये असतो. तर अभ्यास ह्या मार्गालाच जे कोणी जात नाही त्यांच्या बाबतीमध्ये मात्र मनाची स्थिरता येणं कठीण आहे, हे आम्हालाही कळतंय. पण शेवटी त्यांनी असं म्हटलंय की मनाचा निग्रह आपण करायलाच पाहिजे. म्हणून कितवी 24वी ओवी आहे, म्हणून मनाचा निग्रह होय तैसा ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. म्हणजे आरंभ तर कर, मनाचा निग्रह करायला सुरुवात तर कर, मग कसा होत नाही पाहू. आपण चॅलेंज दिलंय, पाहूया आपण की कसा होत नाही, होणारच. आरंभ तर कर, तर मग पाहूया आपण कसं होत नाही. अशा प्रकारे त्याला सांगितलंय. आणि मग अर्जुन त्यावरती असं म्हणतो की अर्जुन म्हणे निके, देव बोलती ते न चुके, साच योग बळेसी न तुके मनोबळ. ही ओवी म्हणजे अर्जुनाला मान्य आहे जे काही कृष्ण सांगतो ते. फार सुंदर शब्दामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे की मनोबळापेक्षा योगबळ हे जास्त बलवान आहे. न तुके म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मनोबळाची तुलना योगबळाशी होऊच शकत नाही, त्याची बरोबरी ते करूच शकत नाही. इतकं योगबळ हे बलवान आहे. एकदा का तू त्या योगाला लागलास आणि त्या योगमार्गामध्ये तू स्थिरावलास की मग तुझं मन हे
कितीही जरी त्याच्यामध्ये ते बलवान म्हटलंय, आधी त्यांनी अर्जुनाने म्हटलेलं आहे की चंचलही मनकृष्ण म्हणताना प्रमाथी बलवत दृढम असं म्हटलं, म्हणजे दृढ असतं ते वगैरे असं सगळं दृढ याचा अर्थ हट्टी. मी सांगितलं होतं हट्टी असतं मन, की आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे अशी मनाची हे असते. तर ते ह्या ठिकाणी शेवटी अर्जुनाला ते पटतं आहे की मनोबळ हे त्या मानाने अगदी फिक्क आहे योग बळाच्या पुढे. तर म्हणून तो त्याला म्हणतो की आता ह्याच्या पुढे आघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा झाला जी. म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला हे माहिती नव्हता, हा योग आत्मसंयम योग हा आम्हाला माहिती नव्हता, तुझ्यामुळे आम्हाला तो कळला. आणि आता तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने आता आम्ही तो मी तो साध्य करण्याचा प्रयत्न करीन. इथपर्यंत मला असं वाटतं आपण आलो होतो. आता पुढे आपण जातोय. आता ओव्याच घेते आहे, कारण बरेचसे जे महत्त्वाचे शब्द ह्याच्यातले श्लोकांमधले होते ते साधारणपणे येऊन गेले. जिथे वाटेल तिथेच मी फक्त उल्लेख करेन. आता ओव्या आपण 430वी ओवी आता घेतोय. आता अर्जुनचंच म्हणणं आहे हे. अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णाला, परी आणिक एक गोसाविया मज संशयो असे साविया तो तुवा वाचूनी फेडावया समर्थू नाही. म्हणजे गोसावी ह्याचा अर्थ स्वामी गुरु. आणि मागे एकदा मला असं आठवतं की मी हा शब्द वर्गामध्ये सांगितला होता, गोसावी हा शब्द. आणि ज्याच्यामध्ये गोसावी ह्याचा अर्थ ह्याचा अर्थ आपली इंद्रियांचा जो स्वामी असा खरा गोसावी ह्या शब्दाचा अर्थ आहे. आपण म्हणजे हा अर्थ माहिती नसतो, पण हा लक्षात घ्या. आणि इतका बरोबर तो शब्द ह्या ठिकाणी वापरलेला आहे की इंद्रियांचा जो स्वामी असा जो कृष्ण, त्याला आता अर्जुन विचारतोय. कारण त्याचे मनाच्या स्थिरतेबद्दल आहे ना, की मनाची स्थिरता मला लाभणार कशी, हा जो त्याची पहिली आधी शंका होती, तिथून आता त्याला पुढे जायचं आहे. म्हणून जो इंद्रियांचा स्वामी, आता मनसुद्धा हे इंद्रियच आहे, तर त्यामुळे इंद्रियांचा जो स्वामी म्हणून गोसावी शब्द आला आहे बघा. म्हणजे कित्येक वेळेला ना हे शब्द आपण सहजपणे घेतो आणि पुढे जातो, तितके ते साधे नसतात. त्याच्यामध्ये जो असा अर्थ असतो तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर गोसावी ह्याचा अर्थ की ज्याचं इंद्रियांवरती स्वामित्व आहे असा कृष्ण. तर त्या कृष्णाला तो त्याचा गुरु आहे, आता तो त्याला मार्गदर्शन करणारा आहे. तर त्याला तो असं म्हणतोय, परी आणिक एक मज संशयो असे साविया. म्हणजे मला आणखी एक मनामध्ये शंका आहे. आणि ही जी शंका आहे ना अर्जुनाची, ती शंका आणि त्या शंकेला दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, फार छान दोन्ही हा संबंध, हा जो भाग आहे. म्हणजे मी स्पष्ट करताना मी सांगेन की आपल्या डोळ्यापुढे ह्या व्यक्तींचं जीवन निर्माण होतं, की ज्ञानेश्वर जे काही आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरांचं आयुष्य आपल्याला यामध्ये दिसतं, जे पुढे सांगितलं आहे ते. कसं बघा की आता काय म्हणतोय तो, मला आणखी एक संशय, म्हणजे आणखी एक माझ्या मनामध्ये शंका आलेली आहे. साविया म्हणजे अरे सामर्थ्य असलेला जो, त्याला साविया असा शब्द वापरतात. साविया की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे असा तो साविया. तर पुढे काय म्हटलंय, मज संशयो असे साविया तो तुवाचुनी फेडावया समर्थू नाही. म्हणजे तुझ्याशिवाय माझी ही शंका कोणी फेडू शकणार नाही, त्याचं निरसन कोणी करू शकणार नाही, तूच त्याला समर्थ आहेस
हे मला सांगायला, हे समजावून सांगायला तूच समर्थ आहे. म्हणून सांगे गोविंदा कवण एक मोक्षुपदा. आता बघा संबंध एकत्र आहे हा भाग. सांगे गोविंदा ह्याच्या पुढचा संबंध. कवण एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विण. म्हणजे काय आहे ह्या ठिकाणी म्हटलंय की मला कृष्णा तू हे सांग की कवण एकू म्हणजे कोणीतरी एक माणूस, कोणीही असा एक माणूस की कसा तो, तर मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा. म्हणजे मोक्षपद लाभावं आपल्याला, म्हणजे आत्मानुभूती ज्याला म्हणतात, परमात्मानुभूती ज्याला म्हणतात, ते आपल्याला लाभावं, मोक्षपद आपल्याला लाभावं अशा साठी झोंबत होता. म्हणजे त्याच्यासाठीच तो खडतर प्रयत्न करत होता. आणि कसे श्रद्धेने प्रयत्न करत होता. हां, त्याचं वर्णन अगदी छान केलेलं आहे की कवण एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विण. उपाये म्हणजे त्याला निश्चित मार्ग माहिती नाही. आलं लक्षात? निश्चित आपण कोणत्या दिशेने जायचं, श्रद्धा मनामध्ये खूप आहे, खूप श्रद्धा आहे, पण आपण कोणत्या दिशेने जायचं, काय करायचं, हे आत्मानुभूती परमात्म अनुभूती होण्यासाठी, हा साक्षात्कार होण्यासाठी, मोक्षपद लाभण्यासाठी आपण काय करायचं हे त्याला निश्चित मार्ग माहिती नाही. उपाय विणं ह्याचा अर्थ निश्चित मार्ग माहिती नसताना पण अत्यंत श्रद्धेने जो खूप प्रयत्न करत होता असा जो माणूस, तो त्याचं काय झालं तर इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेची या वाटा लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. हां, म्हणजे काय त्याची इच्छा होती की आत्मसिद्धीचं जे पुढचं नगर आहे, म्हणजे पुढचा मुक्काम आपल्याला जो करायचा आहे तो कुठे, आत्मसिद्धी. हे आपलं मुक्कामाचं स्थान आहे, तिथे आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, इंद्रिय ग्रामोनी निघाला, म्हणजे सगळं इंद्रियांवरती नियंत्रण आणलं. कारण ह्यांनी म्हटलंय ना की तुला विरक्ती आली पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे वगैरे सगळं सांगितलंय. म्हणून आता अर्जुनाची ही पुढची शंका आहे की तो इंद्रियाग्रामोनी निघाला, म्हणजे इंद्रियांवरती त्यांनी पूर्ण नियंत्रण आणलंय. म्हणजे आता त्याला हवं नको प्रपंचातलं काही त्याला काही वाटेनसं झालेलं आहे. तर इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेची या वाटा लागला, म्हणजे अत्यंत आस्था की जे त्याला मिळवायचं त्याबद्दलची अत्यंतिक आस्था शब्द अतिशय हे आहे की ज्यामध्ये तुमचं सर्वस्व तुम्ही अर्पण करायला तयार असता, ती आस्था असते. म्हणजे एक नुसतं मला हवं आहे असं नाही, आस्था यामध्ये खूप सखोल अर्थ आहे की आस्था असणं म्हणजे अगदी सगळा त्यासाठी जो आवश्यक आहे तो प्रयत्न करायचा आहे. तर म्हणून इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेची या वाटा लागला, जे करायचं आहे त्याला त्याची तयारी आहे. आणि काय त्याला कुठे जायचं आहे तर आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया, आपल्याला हे प्राप्त करायचं आहे ही त्याची इच्छा आहे. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची, ऐसा आस्तू गेला माझारीची आयुष्य भानू. म्हणजे त्याचं जर समजा असं झालं, अर्जुनाची शंका आहे तो कोणाबद्दल, म्हणजे असं जर कोणाच्या बाबतीत झालं तर काय होईल असं तो म्हणतोय की आत्मसिद्धी न ठकेची, म्हणजे त्याला आत्मसिद्धी तर काही लाभली नाही. खूप प्रयत्न करतोय, श्रद्धेनी आस्थेनी प्रयत्न करतोय, आत्मसिद्धी तर काही लाभली नाही. आणि मागुते न येववेची, म्हणजे त्याला तो मार्ग तर सोडण्याची इच्छा नाही, त्याला अजून प्रयत्न करायचाच आहे. म्हणजे इतकी श्रद्धा आहे, इतकी निष्ठा आहे त्या मार्गावरती की तो त्या मार्ग सोडायला तयार नाही.
मागुते न येववेची म्हणजे पुन्हा प्रपंचात त्याला पडायचं नाही. त्याला जे काही त्याची साधना चालली आहे ती साधना त्याला चालूच ठेवायची. अशा स्थितीमध्ये ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू. म्हणजे आयुष्य भानू म्हणजे आयुष्याचा सूर्य अस्ताला गेला. आयुष्याचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे काय? मृत्यू. आयुष्य संपलं, मृत्यू आला. समजा अशा माणसाला मृत्यू आला की कसा अर्धवट तो वाटेमध्ये आहे, खूप प्रयत्न करतो आहे, ह्याच्यापर्यंत तो जे त्याला साध्य करायचं आहे तिथपर्यंत तो पोचला नाही, पण मागे तर त्याला येण्याची इच्छा नाही, त्याला त्या मार्गामध्येच राहायचं आहे. इतकी श्रद्धा, इतकी निष्ठा त्याच्या मनामध्ये आहे. आणि अशा वेळेला आयुष्य भानू, भानू म्हणजे सूर्य, आयुष्य भानू अस्ताला गेला म्हणजे त्याचं आयुष्य संपलं. असतू गेला माझारीची, असं मध्येच तो असताना त्याचं आयुष्य संपलं. आता त्याचं मग त्याची स्थिती कशी होते तर पुढे म्हटलं, जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे. म्हणजे काही वेळेला अकाळी आभाळ येतं, म्हणजे पावसाळ्याचे दिवस नाही पण उगीच ढग येतात थोडेसे आकाशामध्ये, तर अकाळी आभाळ येतं. अळूमाळू सपातळ, हळूहळू ते विरळही होत असतात. विपाये आले केवळ म्हणजे चुकूनच आलेले आहेत ते विपाये. विपाये ह्याचा अर्थ चुकून, चुकून आलेले आहेत ते. म्हणजे पावसाळ्याचे ते दिवसच नव्हे पण काही गोष्टींनी होतं ना, आपला सगळ्यांचा अनुभव आहे हा. तर आभाळ भरून आले असं आपल्याला काही वेळेला वाटतं पण पाऊसच पडत नाही. तर विपाये आले केवळ म्हणजे अगदी चुकून ते आलेले ढग असतात. वसे न वर्षे म्हणजे वर्षतही नाही आणि जातही नाही. म्हणजे खरं म्हणजे ते वसे किंवा बसे सुद्धा असू शकेल की ते बसतही नाही आणि जात वर्षतही नाही, असं खरा तो अर्थ आहे त्या ठिकाणी. अशी म्हणजे त्याची स्थिती कशी झाली आहे हे सांगताना की आता तो प्रपंचातून तर बाहेर पडला, अगदी श्रद्धेने सगळं मोक्षमार्गासाठी प्रयत्न करतोय, पण मध्येच आयुष्य संपलं. धड हेही मिळालं नाही, धड तेही मिळालं नाही, वसेना वर्षे. तर अशी त्याची स्थिती झाली आहे. पुढे पहा तेच म्हटले, तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. म्हणजे दोन्ही दुरावली. दोन्ही म्हणजे काय की प्रापंचिक सुखही नाही, कारण प्रपंचामध्ये जे त्याला सहज मिळू शकलं असतं हे सुखही त्याने घेतलं नाही. प्राप्ती तव अलग ठेली म्हणजे त्यांनी बाजूला सारली. जे त्याला प्राप्त होतं की प्रपंचामधलं सुख हे त्याला खरं म्हणजे मिळू शकलं असतं, पण त्यांनी ते बाजूला ठेवलं, दूर सारलं, त्याला नको होतं ते. तर अशा प्रकारे प्राप्ती तव आत्तापर्यंत येत नव्हता. आता बघूया, कदाचित मी थोडी जास्ती जोरात बोलते का काय माहिती. तर प्राप्ती तव अलग ठेली म्हणजे प्राप्ती तर त्यांनी घेतली नाही, प्रापंचिक सुखाची जी त्याला शक्य होती ती प्राप्ती तर त्यांनी घेतली नाही, आणि अप्राप्ती ही सांडवली म्हणजे जे अप्राप्त होतं ते तर गेलं निसटून, ते तर काही त्याला मिळालं नाही. म्हणजे जे त्याला हे पाहिजे होती, सिद्धी पाहिजे होती ती तर काही मिळाली नाही. आत्मसिद्धी किंवा ज्याच्यासाठी तो प्रयत्न करत होता ते तर काही मिळालं नाही, ती तर सांडवली, ती सुटून गेली. पण श्रद्धा तया म्हणजे मनामध्ये श्रद्धा मात्र कायम राहिली. तो मार्ग त्यांनी सोडला नाही, कारण श्रद्धा मात्र मनामध्ये तशीच होती, निष्ठा तशीच होती. पण परिस्थिती अशी झाली की धड आत्मसिद्धी नाही आणि धड प्रापंचिक सुख नाही, अशी त्याची परिस्थिती झाली. आता
पुढे असं म्हटलंय, ऐसा ओलांतरला काजी जो श्रद्धेचाची समाजी बुडाला तया होजी कवण गती, असं म्हटलंय. म्हणजे की असा जो असतो की जो म्हणजे ओलांतरला काजी, म्हणजे ज्याला जी आत्मसिद्धी ज्याला हवी होती ती त्याला मिळाली नाही, त्याच्यापासून तो दुरावला आणि श्रद्धा मात्र तशीच राहिली. जो श्रद्धेचाची समाजी बुडाला, म्हणजे श्रद्धा मनामध्ये असताना पुन्हा एको होतोय का? श्रद्धेचाची समाजी बुडाला, म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवूनच मरण पावला, असा त्याचा अर्थ. बुडाला याचा अर्थ श्रद्धेचाची समाजी बुडाला, म्हणजे श्रद्धा मनामध्ये तशीच असताना समाजी म्हणजे आपण समाज म्हणतो त्या अर्थाचा शब्द नाही येतो, म्हणजे त्यामध्ये असताना समाजी, हां, पूर्ण श्रद्धा मनामध्ये असतानाच बुडाला म्हणजे मरण पावला, तर त्याला कोणती गती प्राप्त होते. म्हणजे आता जिवंत असताना तर त्याची अशी परिस्थिती झाली की धड ना हे ना ते, अशी त्याची स्थिती झाली. मग आता त्याला पुढे काय होणार, त्याचं पुढे त्याची गती काय होते, असा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाला कृष्णाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तव कृष्ण म्हणती पार्था, ज्या मोक्षमुखी, पुन्हा होतंय ना, आपण बंद करूया. काय होतंय नाही. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. म्हणजे कृष्ण म्हणतो, अर्जुना, ज्याला मोक्ष सुख ह्याच्याबद्दल इतकी आस्था आहे, म्हणजे तेच हवं आहे, बाकी काही नको आहे, तेच त्याचं सुख आहे, मोक्ष हेच ज्याचं सुख आहे, बाकी कुठल्याही सुखाची पर्वा त्याला नाही आहे, असा जो असतो तो तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. अरे त्याला मोक्षा वाचून दुसरी काही गती असेलच कशी, असं म्हटलंय. असेलच कशी, तू विचार कर की त्याला दुसरी गतीच नाही, पुढे त्याला मिळणार आहे तो मोक्षच मिळणार आहे. म्हणजे आपणही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण प्रयत्न करतच राहायचं आहे. या आता पुढे पुढे जसं आपण जाऊ तसं ते लक्षात येतं की एका जन्मामध्ये साध्य होणाऱ्या ह्या गोष्टी नसतात, खूप जन्म जावे लागतात. तर त्यामुळे श्रद्धा सोडणं, निष्ठा सोडणं हा त्याला मार्गच नाही. त्या मार्गामध्ये राहायचं आहे आणि त्या मार्गानेच पुढे जायचं आहे. तर त्याला शेवटी अशा ज्याला मोक्षा वाचून दुसरी काही आस्थाच नाही, त्याला मोक्षा वाचून अन्यथा गती काय असणार आहे, त्याला मोक्ष मिळणारच आहे, असं कृष्ण म्हणतोय. परी, हां, म्हणजे आता ह्या माणसाचं उदाहरण घेतलं आहे ना अर्जुनाने, की ज्याने धड आत्तापर्यंत प्रयत्न केले पण तो काही तिथपर्यंत पोचू शकला नाही आणि धड प्रापंचिक सुखही त्याला मिळाली नाही आणि त्याला मरण आलं. तर मग त्याच्या बाबतीत काय घडतं ह्याला आता कृष्णाने काय उत्तर दिलं आहे बघा. परी एतुलेची एक घडे, जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसेनी सुरवाडे, जो देवा नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की अर्जुना, एतुलेची एक घडे, एक असं मात्र घडतं, अशी मात्र एक गोष्ट घडते. काय घडतं, जे माझारी विसवावे पडे. माझारी म्हणजे मध्यंतरी काही काळ असा जातो
माझारी म्हणजे मध्यंतरी, मध्यंतरी असा काही काळ जातो, म्हणजे त्याला मोक्षप्राप्ती झाली नाही आणि आता मरण आलेलं आहे. त्याच्या बाबतीत काय घडतं तर त्याचा असा काही काळ जातो, हे आत्म्यासंबंधी आहे. आता तो मृत झाला आहे, त्याच्या आत्म्याची काय स्थिती होते ह्याबद्दल आहे. तर त्याच्या आत्म्याबद्दल ते सांगतात की माझारी विसवावे पडे, म्हणजे मधला काही काळ असा जातो की जेव्हा त्याला विसवावे पडे, म्हणजे एक विश्रांतीचा काळ, विश्रांतीचा काळ असा जातो, विश्रांतीचा काळ जातो. पण तो कसा असतो, ह्या मधला काळ हा जो आहे तो कसा असतो तर तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. म्हणजे तो जो मधला काळ आहे त्या आत्म्याचा, त्यावेळेला त्या आत्म्याला इतकं काही सुख मिळतं, सुरवाड आहे म्हणजे इतका सुखाचा तो काळ जातो, इतकं सुख काही त्याला प्राप्त होतं त्या काळामध्ये, जो देवा नाही. देवांना सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो की देव स्वर्गामध्ये असतात, मग सगळं स्वर्ग सुख हे देवांना मिळतं. तर या ठिकाणी असं म्हटलं आहे की ह्या माणसाचा, ज्याला इतकी निष्ठा आहे याच्याबद्दलची, अशा आस्थेने प्रयत्न करणारे आहे, परंतु तो तिथपर्यंत पोचला नाही, त्याचा मध्यंतरीचा काळ असा जातो, म्हणजे त्या आत्म्याचा, की तो असा विश्रांतीचा काळ आहे की ज्या वेळेला अशी सुख त्याला प्राप्त होतात की जी देवांना सुद्धा मिळू शकत नाहीत, अशी सुख त्या आत्म्याला प्राप्त होतात. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. म्हणजे त्यांनी काय म्हटलं या ठिकाणी की एरवी, पण अर्जुना, एरवी याचा अर्थ परंतु अर्जुना, जर त्यांनी प्रयत्न केला, अभ्यास केला, त्याच्या आधी, मृत्यू येण्याच्या आधी जो काही त्यांनी सगळा प्रयत्न केला, तो एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, ह्याचा अर्थ त्यांनी अभ्यास जर अधिक गतीने केला असता. उचलता पावलं म्हणजे पावलं भराभर टाकली असती, म्हणजे एखाद्या मार्गावर जणू काही माणूस चालला आहे. पहा, अशी कल्पना आहे इथे की एखादा माणूस चालला आहे एखाद्या मार्गावरून, आणि त्यांनी जर इथून त्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, पण जर समजा असं झालं की तो आपला सावकाश धीमे धीमे चालला आहे, तर मग काय होतं, तर मध्येच रात्र होते. त्या काळचे दिवस आहेत ते, मध्येच रात्र होते. मग रात्र झाली की त्याला कुठेतरी विश्रांतीसाठी थांबावं लागतं, म्हणजे ज्या मुक्कामाला त्याला पोचायचं आहे तिथे तो पोचत नाही, तो मध्येच कुठेतरी मुक्कामाला पोचतो. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की जर त्यांनी पावलं भराभर उचलली असती, म्हणजे जर तो वेगाने त्या मार्ग जो आक्रमण करायचा त्यांनी तो वेगाने आक्रमण केला असता, भराभर पावलं उचलली असती, एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. ते दिवसा आधी का म्हटलंय ते अशाने की दिवस बुडायच्या आत. म्हणून मी म्हटलं की असं आपण डोळ्यात समोर चित्र आणायचं की त्या काळामध्ये वाटसरू चालतोय वाट, पण दिवस संपायच्या आत काही त्या मुक्कामाला पोचला नाही, मग त्याला कुठेतरी विश्रांतीला थांबावं लागतं. तसं पण त्यांनी जर भरभर पावलं उचलली असती तर तो कदाचित फार लवकर त्या मुक्कामाला पोचला असता. तर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर दिवसा आधी म्हणून तो दिवसा असा शब्द आलाय की दिवस मावळायच्या आत, रात्र पडायच्या आत मुळे तो पोचला असता, त्याला ज्या मुक्कामाला पोचायचं तिथे तो पोचला असता. आणि ठाकिता सोहम सिद्धीते असं म्हटलंय, म्हणजे त्याला सिद्धी प्राप्त झाली असती. कुठली? सोहम सिद्धी. सहा अहम
ते परब्रह्म हे मीच आहे, मीच आहे. सोहम सहा अहम, मी कोणी दुसरा नाही आहे. म्हणजे त्याला आत्मसिद्धी हीच ना, ह्यालाच आत्मसिद्धी म्हणतात ना, की आपल्याला आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप आपल्याला कळणं म्हणजेच आत्मसिद्धी. आणि आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे? ब्रह्म हेच मुळे आत्म्याचं, परब्रह्म हेच आत्म्याचं स्वरूप आहे. तर मग ते त्याला आधी मिळालं असतं, सोहम सिद्धी त्याला आधी प्राप्त झाली असती. दिवस म्हणण्याचं कारण ते असं आहे की ज्ञानेश्वर हे त्या काळच्या श्रोत्यांच्या पुढे बोलतायत की ज्यांच्या पुढे ही कल्पना सहज त्यांना समजू शकते की मार्गाने आपण कुठल्या तरी जातोय, वाटेनी जातोय आणि आपण जर बरोबर नाही चाललो तर मग शेवटी आपल्याला जिथे पोचायचं तिथे पोचता येत नाही. मग कुठेतरी मुक्काम करावा लागतो. रात्रीच्या वेळेला रात्री प्रवास करता येत नाही, कारण त्यावेळेला काही असे लाईट्स किंवा काहीच नव्हतं ना. तर त्यामुळे ही सगळी कल्पना त्या श्रोत्यांना बरोबर समजते, म्हणून हे शब्द वापरले की दिवसा आधी का म्हटलं आहे, तर ते त्या श्रोत्यांसाठी म्हटलेलं आहे की त्यांना हे शब्द कळत आहेत बरोबर, की दिवस संपायच्या आत तो मुक्कामाला पोचला असता. पण ह्याच्या बाबतीत मुक्काम कुठला आहे? सोहम सिद्धी हा मुक्काम आहे. आणि त्या मुक्कामाला तो पोचला असता जर त्यांनी प्रयत्न जरा झपाट्याने जास्ती लवकर केले असते तर. परी ते तुला वेगू नव्हेची, तेवढा वेगच नव्हता त्याचा. परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची. कुठेतरी विश्रांती त्याला घ्यावीच लागली. आता ह्याच्या बाबतीत ही विश्रांती आहे, ही वेगळी आहे, आत्म्याची विश्रांती आहे. विश्रांतीचा काळ मधला कुठला तरी आहे. आपल्या ह्याच्यामध्ये अशा कल्पना आपल्या परंपरेमध्ये आहेत की मृत्यूनंतर लगेच काही पुढचा जन्म प्राप्त होतो असं नाही. काही वेळेला मधला काही काळ असा जातो की त्यावेळेला तो आत्मा इतर काही लोकांमध्ये असतो आणि ती लोकांची, सप्त लोकांची जी कल्पना आहे की म्हणजे स्वर्गही त्यामध्ये आहे, अनेक जे 7 सगळे हे सांगितलेले आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये तो कुठेतरी विसाव्याला असतो. पण असा तो विसावा त्याला घ्यावा लागतो असं म्हटलं आहे. ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. म्हणजे पाठी याचा अर्थ पुढे, पुढे पुढे त्याला मोक्ष मिळणारच आहे. त्याचा जो प्रयत्न आहे तो कधीतरी सिद्धीला जाणारच आहे. इतका श्रद्धेने, इतका निष्ठेने जो प्रयत्न तो करतोय तो सिद्धीला कधीतरी जाणारच आहे. आज ना उद्या तो कधीतरी त्या मोक्षाला पोचणारच आहे. आणि आता पुढे जातोय आपण 441 ओवी. ऐके कवतिक हे कैसे, शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. म्हणजे हे ऐके म्हणजे ऐक अर्जुना, कवतिक हे कैसे म्हणजे किती आश्चर्य आहे पहा. कवतिक ह्याचं कौतुक, ह्याचा अर्थ या ठिकाणी आश्चर्य असा आहे. कसं आश्चर्य आहे पहा की शतमखा, मख शब्द आहे ते, मुखा नाही आहे, मख शब्द आहे. मख ह्याचा अर्थ यज्ञ, यज्ञ. शतमख ह्याचा अर्थ 100 यज्ञ करणारा, 100 यज्ञ करणारा. म्हणजे किती यज्ञ, किती त्या निष्ठेने एखादा माणूस करत असतो. तर शतमखा लोक सायासे म्हणजे खूप प्रयत्न, कारण 100 यज्ञ आयुष्यामध्ये करायचे ही सहज साध्य गोष्ट नाही आहे. त्या काळामध्ये तर यज्ञ ही कल्पना खूप म्हणजे त्याच्यामध्ये अनेक सखोल गोष्टी होत्या. तर
त्या प्रकारे सगळे यज्ञ करायचे. असं सायासानी म्हणजे अत्यंत प्रयत्नाने शतमख करणारा असा जो माणूस असतो ते तो पावे अनायासे. म्हणजे 100 यज्ञ करणाऱ्याला जे मिळू शकतं ते ह्याला अनायासे मिळू शकतं. अनायासे विनासाया म्हणजे शतमख करायची त्याला गरज. त्यांनी प्रयत्न केले. विनासायासाचा अर्थ प्रयत्न नाही, सायास नाही असं नाही, पण त्याचे प्रयत्न वेगळे आहेत. त्याचे प्रयत्न हे निष्ठेने केलेला योग आहे, ते प्रयत्न आहेत. यज्ञ नाही केले त्यांनी, यज्ञ केलं नाही. आणि यज्ञ करायला खूप सायास पडतात, तर अशा प्रकारचे सायास त्याला करायला लागले नाही. पण तरीसुद्धा तो अनायासे तो त्या ह्याला पोचतो. कारण कसं तर तो पुढे काय म्हटलं, कैवल्य कामू. त्याचं विशेषण आहे, त्या आत्म्याचं हे विशेषण आहे. कैवल्य कामू म्हणजे कैवल्याचीच केवळ इच्छा असणारा, कैवल्याचीच मोक्षाचीच इच्छा केवळ बाळगणारा कैवल्य कामू. मग आता म्हणजे असं त्याला शेवटी ते मिळणारच आहे त्याला मोक्ष. पण ह्या मधल्या काळामध्ये काय होतं तर मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग काटाळे मग. म्हणजे मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग म्हणजे त्याला त्या ठिकाणी असे काही, हा जो आत्मा आहे मध्यंतरी विश्रांतीचा काळ जो त्याचा आहे त्या काळामध्ये तो जिथे कुठे आहे त्या ठिकाणी त्याला असे काही अलौकिक आणि सहज न मिळू शकणारे अमोघ अत्यंत सहजतः न मिळणारे अशा प्रकारचे अलौकिक भोग त्याला भोगायला मिळतात त्या मध्यंतरीच्या काळामध्ये. पण भोगिताही सांग काटाळे मग. म्हणजे ते भोग मिळतात पण त्या भोगांचा त्याला कंटाळा येतो, त्या भोगांचा कंटाळा येतो. का कंटाळा येतो म्हणजे एक तर त्यांनी पूर्वीच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्या आत्म्यानी भोग घेतलेच नव्हते ना, त्यांनी प्रापंचिक भोग सोडलेच होते. म्हणजे त्याला हे अशा प्रकारच्या भोगांची इच्छा मनामध्ये नव्हतीच आधीपासून. पण आता काय आहे की आता त्याच्या मनामध्ये काय येतं त्याचं पुढे उल्लेख असा करतात, हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. म्हणजे हे जे काही अलौकिक भोग त्याला मिळत आहेत, स्वर्गीय असे जे काही भोग त्याला मिळत आहेत, त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये त्याला असं वाटतं की ह्या भोगांमध्ये जर आपण गुरफटलो, ह्या भोगांमध्ये जर आपण राहिलो तर काय होणार आहे, अंतरायो अवचिता ओढवला भगवंता. म्हणजे भगवंत आपल्यापासून दूर जाईल. म्हणजे ज्या भगवंत प्राप्तीची आपण आत्तापर्यंत आस्थेने त्याच्यासाठी प्रयत्न करत आलो तो भगवंतच मुळे आपल्याला दूर जाईल. कशाला हवे ते आपल्याला भोग, त्या भोगाचा म्हणून त्याला कंटाळा येतो, नकोय त्याला ते भोग. आणि म्हणून तो म्हणतो हे जे दिविभोग म्हणजे याचा अर्थ हे जे दिव्य भोग, दिविभोग भोगिता म्हणजे हे जे सगळे दिव्य भोग आहेत, स्वर्गीय भोग आहेत, स्वर्गीय अशा स्वरूपाचे जे सगळे भोग त्याला मिळत आहेत, त्यांनी तो काय म्हणतो, अनुतापी नित्य, मला सोडव रे बाबा ह्यातून. अनुतापी म्हणजे मला ह्या भोगातून सोडव असं त्याला इतका तो कंटाळतो, मला ह्यातून सोडव या भोगातून, नकोत मला हे भोग, मला भगवंत पाहिजे असं. असं हा मध्यंतरीचा त्याचा विश्रांतीचा काळ किंवा मधला असा काळ जातो.
आणि मग पुढे काय होतं, तर पुढे त्याला कसा जन्म लाभतो, त्या आत्म्याला कसा कुठे तो जन्म घेतो, कशा प्रकारचा जन्म लाभतो, ते 2 प्रकारे कसं सांगितलंय बघा. पाठी म्हणजे पहिल्यांदा आता हे सांगतायत, पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी, लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. ह्याच्यामध्ये बरेच काही अपरिचित शब्द आहेत म्हणून मी नीट सगळं स्पष्ट करते. पाठी याचा अर्थ पुढे, पुढे जन्मे संसारी म्हणजे या संसारी म्हणजे या मृत्यू लोकामध्ये, संसार चक्रामध्ये म्हणजे या मृत्यू लोकामध्ये तो पुन्हा येतो. जन्मे पुन्हा जन्म त्याला प्राप्त होतो. पण कुठे प्राप्त होतो, कुठल्या कुळात कुठल्या घरामध्ये त्याला जन्म प्राप्त होतो, त्याचं असं वर्णन केलं आहे, सकळ धर्माची या माहेरी. हां, म्हणजे ते घर कसं असतं की सगळ्या धर्माचं माहेर आहे. सगळं म्हणजे धर्मापलीकडे त्या घरामध्ये दुसरं धर्माधिष्ठितच वर्तन सगळ्यांचं, धर्माला सोडून काही घडतच नाही. आणि धर्म याचा अर्थ चुकीचा घेऊ नका आता तरी, धर्म याचा अर्थ कर्तव्य, योग्य प्रकारचे आचार विचाराचे जे सगळे नियम असतात त्याला धर्म असं म्हणतात. तर अशा धर्माची या माहेरी, जसं माहेर शब्द आहे ना, ज्ञानदेवानी हा शब्द अशा काही ठिकाणी असा वापरला आहे की जिथे अगदी परिपूर्णता आपल्याला वाटते ना, ते माहेर. स्त्रीला वाटतं ना की आपलं माहेर, मग ते कसंही असू दे, ते गरीब असू दे त्याच्यामध्ये, पण त्या माहेरची जी ओढ स्त्रीला असते ती, कारण तिला असं वाटतं की जे माझं आहे ते सगळं इथे काहीतरी आहे, सुख आहे माझं, असं जे काही स्त्रीला मनामध्ये वाटत असतं ते, म्हणून तो माहेर शब्द अशा अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेला. आणि त्यामध्ये ती एक परिपूर्णतेची कल्पना आहे. म्हणजे परिपूर्णता ही शेवटी आपल्या मनाची वृत्ती असते. आपल्याला एखादी गोष्ट परिपूर्ण वाटते ही आपल्या मनाची स्थिती असते. ती कदाचित प्रत्यक्षामध्ये दुसरा कोणी माणूस म्हणाल की किती कमी आहे, पण आपल्याला ते सगळं वाटतं, सगळं आहे तिथे असं वाटतं, ती परिपूर्णता असते. तर त्या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. तर सकळ धर्माची या माहेरी म्हणजे धर्म अगदी परिपूर्ण अवस्थेमध्ये जिथे आहे. आणि त्याचबरोबर काय आहे, तो अगदी शेवटचा शब्द आहे 9वीतला, तो विभव श्रियेचा. म्हणजे विभव श्रिया म्हणजे वैभव लक्ष्मी, वैभव लक्ष्मी श्रिया, वैभव लक्ष्मी, वैभव लक्ष्मीचं जे कुलक्षेत्र आहे, आगर असा शब्द अलीकडे आहे पण तो दुसऱ्या अर्थाने तो लावलेला आहे. पण आगर ह्याचा अर्थ कुलक्षेत्र किंवा एक विशिष्ट ठिकाण असाही आपण घेऊ शकतो. तर विभव श्रिया आगरीमध्ये शेत, पण तेच म्हणून मी म्हटलं की तो अलीकडच्या ह्याला लावलेला आहे. आणि तो कसा आहे ते मधला तो भाग आपण नंतर घेतोय. पण विभव श्रियेचा आगर असाही आपण अर्थ घेऊ शकतो की जिथे तेच आहे, सगळं वैभव आहे आणि धर्म आहे. म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही जिथे नांदतायत. आगर म्हणजे परिपूर्णता किंवा पुष्कळ विपुलता, विपुलता असाही अर्थ आगराचा आहे. म्हणूनच मी सांगितलं की विभव श्रिया ही परिपूर्ण जिथे आहे आणि धर्म हाही जिथे परिपूर्ण आहे, असं जे घर असतं हे दोन्हीही जिथे असतं. आता इथे आगरी हा जो शब्द आहे ना, तो आधीच्या ती मधली एक जी ओळ आहे, लांबा उगवे आगरी, ह्या ठिकाणी तो शेत हा शब्द आहे. हां, इथे तो आगर ह्याचा अर्थ तो आहे. पण लांबा उगवे आगरी ह्याचा अर्थ डोळ्यापुढे तुम्हाला जर भाताची रोपटी लावतात त्याचं आगर असतं, हे जर तुम्ही पाहिलेलं असेल तर एक छोट्या भागामध्ये ती आधी ते हे केलेलं असतं. हां,
आणि मग ती उचलून काढून मग दुसरीकडे लावतात. पण त्या आगर जे असतं ना, त्या आगरामध्ये म्हणजे नुसतं शेत म्हणून चालणार नाही, ते भाताचं आगर आहे की भाताचा असा जो एक मोठा वाफा म्हणा की असा केलेला असतो की ज्या ठिकाणी ते भात पेरलेलं असतं आणि मग ती जी रोपं दुसरीकडे लावली जातात. आणि ते आगर जर कोणी पाहिलं असेल भाताचं आगर, तर तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल की ती जी रोपटी जी अशी उगवतात इतकी सुंदर ती दिसत असतात. छोटीशी उगवलेली ती कोंब वरती आलेले म्हणजे थोडंसं वरती आलेलं इतकं हिरवंगार आणि डोळ्याला इतकं ते सुंदर चित्र दिसतं. तर असं तिथे त्यांनी हा शब्द म्हणून वापरलाय, लांबा उगवे आगरी. म्हणजे भाताचं रोपटं आगरामध्ये जसं फोफावतं शोभतं फोफावलेलं असतं, सुंदर वाढत असतं, सुंदर वाढ होत असते त्याची त्या आगरामध्ये. तर म्हणून तो वापरलाय शब्द लांबा उगवे आगरी. म्हणजे त्या छोट्याशा त्या वाफ्यामध्ये अतिशय सुंदर असं ते भाताचं रोपटं उगवत असतं, वाढत असतं, फोफावत असतं. असा तो त्या घरामध्ये वाढतो. काय असा तो म्हणजे अशा घरात तो जन्मला आहे की जिथे धर्माची परिपूर्णता आहे, जिथे वैभवाची परिपूर्णता आहे, अशा त्या सगळ्या दृष्टीने चांगलं असं ते आगर आहे. आणि त्या आगरामध्ये हे भाताचं रोप वाढावं, रोपटं वाढावं, तसा तो वाढतो. असा तो वाढतो. म्हणजे दोन्ही त्याला मिळतं. इतक्या चांगल्या घरामध्ये त्याचा जन्म होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे वैभवही आहे आणि धर्मही आहे, अशा घरामध्ये तो वाढत असतो. जयाते नीतिपंथे चालीजे, सत्यधूत बोलीजे, देखावे ते देखीजे शास्त्र दृष्टी. जयाते म्हणजे ते कुळ कसं असतं, ते जिथे तो जन्मलाय, जिथे तो वाढतोय, ते कुळ कसं असतं की नीतिपंथे चालीजे, नीतीने चालणार आहे. कधीही नीतिबाह्य वर्तन कधी करणारच नाही कोणी त्या घरामध्ये. नीतिपंथे चालीजे, सत्यधूत बोलीजे. धूत म्हणजे अगदी स्वच्छ सत्य, पवित्र, शुद्ध, नाही का? हो, पवित्र, सत्यधूत. म्हणजे दोन शब्द एकत्र आणून अगदी निखळ सत्य असं त्यानं म्हणायचं की त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. स्वच्छ धुतलेलं असं सत्यधूत, असं सत्य बोली जे अशी ती माणसं असतात की जी नीतीने चालणारी, सत्य बोलणारी, अशी ती त्या कुळातली माणसं असतात. आणि देखावे ते देखी जे शास्त्रदृष्टी, म्हणजे त्यांना शास्त्रापलीकडे दुसरं काही दृष्टीच नाही. शास्त्र याचा अर्थ जे काही वर्तनाचे ह्याचे नियम, आचार विचाराचे नियम जे काही ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे त्या दृष्टीने विचार करणारे असे ते असतात, शास्त्रदृष्टी. अर्थात हा जो शब्द आहे शास्त्रदृष्टी, ह्या बाबतीमध्ये थोडं कदाचित कोणाच्या मनामध्ये शंका येईल की वाचताना माझ्या मनामध्ये ती शंका आली, तुमच्याही कदाचित कोणाच्या मनात येईल. म्हणून एक उल्लेख करते की ज्याचा उल्लेख फार मी करणार नाही आहे. तो अशा गोष्टींचे उल्लेख सगळे त्या अरविंदांच्या ह्याच्यावर जेव्हा आपण मी बोलणार आहे त्यावेळेला होणार आहेत. पण शास्त्रदृष्टी ह्याचा अर्थ असा की शास्त्र, धर्मग्रंथांना शास्त्र ग्रंथ असं म्हणतात. आता हे धर्मग्रंथ जे असतात तर आता धर्मग्रंथांप्रमाणेच आचरण करणं असा ह्या ठिकाणी अर्थ होतो की त्याशिवाय दुसरं काही नाही. त्याची दृष्टी फक्त तेवढीच दृष्टी असते असा या ठिकाणी अर्थ होतो. पण
अरविंदांनी ह्या बाबतीमध्ये ही गोष्ट अत्यंत स्पष्ट केलेली, अगदी सुरुवातीच्या भागापासून ते पुढेपर्यंत त्यांनी स्पष्ट केलेली आहे की प्रत्येक ग्रंथ असा असतो की त्या ग्रंथामध्ये काही भाग हा लौकिक ज्या काही म्हणजे त्या काळातल्या त्या स्थळातल्या ज्या काही प्रथा परंपरा असतात त्यांना धरून असतो हां. आणि काही भाग असा असतो की जो शाश्वत सत्याचा असतो. मागे एकदा मी कधीतरी हा उल्लेख केला होता असं मला वाटतं. तर अगदी शाश्वत सत्यही त्याच्यामध्ये असतं आणि थोडासा असाही भाग असतो की जो त्या काळातल्या त्या परंपरा असतात. आता आपण जर फक्त शास्त्रदृष्टीनेच चालायचं असं विचार केला तर मग आपण त्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या सगळ्या परंपरा जशाच्या तशा आपण पाळल्या पाहिजे ही परिस्थिती निर्माण होते. पण आपणच ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ह्या काही परंपरा ह्या आताच्या काळामध्ये अस्तित्वामध्ये नाही आहेत आणि ह्या नसल्या पाहिजे. या काळामध्ये आता ह्या परंपरा अस्तित्वामध्ये नसल्या पाहिजेत, त्या गेल्या पाहिजेत. काही गोष्टी ह्या पुढे आणि म्हणून गीतेचा उल्लेख नेहमी असा केला जातो की गीता ही आपल्याला नित्य नवीन दृष्टी देणारा असा ग्रंथ आहे असं गीतेचं वर्णन केलं जातं. ते का केलं जातं तर तुम्ही त्याचे अर्थ अशा प्रकारे घ्यायचे असतात. तुमच्या संदर्भाला तुमच्या काळाला योग्य असे अर्थ तुम्ही घ्यायला पाहिजे असतात. तुम्ही केवळ काहीतरी आता काळ बदलल्यानंतर आता दुसरं म्हणजे आता गीतेपेक्षा वेगळं थोडं उदाहरण देऊन सांगते की इस्लाम हा जो धर्म आहे ह्या आता इस्लामचा जो त्यांचे जे काही सगळे ह्यांनी महम्मदानी सांगितलेले जे काही सगळे कुराणातले नियम आहेत त्या कुराणामध्ये एका म्हणजे काही असे स्त्रियांवरती बंधन आहेत. पडदाधारी तिने असलं पाहिजे म्हणजे पडदानशी नसलं पाहिजे किंवा असे किंवा एका पुरुषाला जास्तीत जास्त 4 स्त्रियांशी विवाह करता येतो अशा प्रकारचा नियम कुराणामध्ये म्हणजे ह्यांनी महम्मदानी सांगितलेला नियम होता. आता अजूनही आपल्या भारतातली ही परिस्थिती आहे की आपल्या भारतामध्ये ही धर्मसहिष्णुता आपण ज्याला म्हणतो त्याचा अर्थ आपण असा घेतलेला आहे की सर्व धर्म समानता आणि म्हणून ह्या धर्मामध्ये जर अशी परंपरा असेल तर त्याला मान्यता द्यायची अशा प्रकारे त्याचा अर्थ घेतला जातो. आणि त्यामुळे लक्षात घ्या की अशी परिस्थिती निर्माण होते की एक मुस्लिम पुरुष 4 विवाह करू शकतो. आर्थिकदृष्ट्या परवडतं असं नव्हे आणि तलाक हा इतका सहज साध्य आहे की तलाक देऊन दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणं ही गोष्ट करता येते. पण तरी एक पुरुष 4 स्त्रियांशी विवाह करू शकतो. आता ही परिस्थिती कुराण महम्मदानी ज्या वेळेला सांगितलं त्या काळातली परिस्थिती काय होती की म्हणजे स्त्री ही अरब समाजामध्ये स्त्री अशा प्रकारे स्त्रीचं स्थान होतं की कसंही तिला वागवलं जायचं. कुठल्याही प्रकारचे अत्याचार स्त्रीवरती केले जायचे. स्त्रियांना विकलं जायचं. स्त्रियांचे अनेक प्रकारचे मी आता त्याबद्दल फार बोलत नाही पण अनेक प्रकारचे हे होतं. आणि कितीही स्त्रियांशी एक पुरुष विवाह करू शकत होता. म्हणून महम्मदानी बंधन आणलं की जास्तीत जास्त 4 स्त्रिया. आता ते त्या काळातलं महम्मदाचा काळ कुठला आणि आज आपण कुठे आहोत. आजच्या काळातही जर आपण तेच योग्य म्हटलं तर कसा अर्थ आहे. किंवा स्त्रीनी पडदा बुरखा घेतला पाहिजे ह्याचाही उल्लेख त्यामध्ये. ह्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये अरब समाजामध्ये स्त्री इतकी
इतकी असुरक्षित होती की विशेषतः परकीय टोळीतल्या स्त्रियांचं अपहरण करायचं, त्यांना पळवून न्यायचं आणि त्यांचा वापर करायचा, त्याला पराक्रम म्हटलं जायचं. अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये होती. आणि म्हणून स्त्रीनी बुरखाधारी असावं की स्त्रीचं सौंदर्य, तिचं रूप पुरुषाला दिसू नये म्हणून त्या काळामध्ये हा घातलेला नियम होता. आजही तोच नियम आपण जर पाळायचा तर हे कसं म्हणजे काळाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी बदलाव्या लागतात. हे जसं आपण इस्लामबद्दल विचार करू शकतो तसंच आपल्याही बाबतीमध्ये आहे की काही गोष्टी किंवा काही ग्रंथसुद्धा आता कालबाह्य म्हणून आपण सोडून दिले पाहिजेत. की आजसुद्धा पुन्हा त्या मनुस्मृतीबद्दल खूप काही येत आहे, पेपरमध्ये वाचत असाल तुम्ही की मनुस्मृती त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे. आणि मग कुठल्या तरी ग्रंथाचा हे करून आता आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली वगैरे. ठीक आहे, तोही काळ आता होऊन गेला, त्यालाही किती वर्ष, 1956 सालची गोष्ट आहे ती किंवा 55 सालची गोष्ट आहे. आज आपण कुठे आहोत, किती वर्ष पुढे गेलो आहोत. अजूनही आपण मनुस्मृती आणि ह्याच गोष्टींचे उल्लेख करत बसायचे. मनूच्या काळामध्ये कदाचित परिस्थिती अशी असेल की ज्या काळामध्ये स्त्रीला कोणीतरी रक्षण करता पाहिजे आणि म्हणून तो तिच्या बालपणी तिचा पिता, तिच्या तरुणपणी तिचा पती आणि तिच्या वृद्धत्वामध्ये तिचा मुलगा ह्यांनी तिचं रक्षण करायला पाहिजे. त्यांच्या आज्ञेच्या बाहेर तिने जाऊ नये, स्वतः कुठलाही निर्णय घेऊ नये. अशा प्रकारच्या गोष्टी मनुस्मृतीमध्ये. आज काळ किती बदललेला आहे. तर आता हे काही ग्रंथ आता विस्मृतीत गेलेत असं आपण मानलं पाहिजे आणि असं आपण पुढे गेलं पाहिजे. तेच आहे ह्या ठिकाणी की शास्त्रदृष्टी असं जे म्हटलं आहे ना, या शास्त्रदृष्टी याचा नीट अर्थ आपण निदान ज्या वेळेला आपण या सगळ्याचा आपण अभ्यास करतो आहोत त्यावेळेला आपल्याला तरी कळला पाहिजे हा सगळा अर्थ. त्याच परंपरा आमच्या पूर्वजांनी पाळल्या म्हणून आम्ही पाळणार असं म्हणत म्हणत आपण किती गोष्टी आपण अशा आपलं नुकसान करून घेतलं आहे. शेतीच्या नवीन पद्धतीच्या स्वीकार करायला किती शेतकरी तरुण वर्गातले तयार नसतात. कारण का? आमच्या वाडवडिलांनी नाही असं केलं. अरे त्यांनी नाही केलं, पण आज जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत उपलब्ध तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. असं काळानुसार आपल्याला बदलायचं असतं. तर हे शास्त्रदृष्टी याचा जो अर्थ आहे तो थोडा अशा तऱ्हेने घ्यायचा. आपण हे लक्षात घ्या की शास्त्रदृष्टी म्हणजे शास्त्रानुसार धर्मग्रंथानुसार आचरण करणं योग्य आहे, पण त्याचा अर्थ काय की आपल्या काळाचा संदर्भही आपण लक्षात घेतो. त्याचा पडताळा बघून सगळा पडताळा, थोडा त्याच्यामध्ये विवेक, सारासार विवेक हा असायलाच पाहिजे. स्वधर्म म्हटलं की स्वधर्म. पण स्वधर्म म्हटलं की पुन्हा ते आता धर्म म्हणजे काय इथे येतो ना आपण. कर्तव्य कशी ठरतात. मग कर्तव्य जर समजा वर्णाश्रमाप्रमाणेच जर कर्तव्य ठरली, आपल्या शास्त्रामध्ये दिली गेली ना ती वर्णाश्रमाप्रमाणे कर्तव्य, मग तेच आजही आपण करणार का? नाही करणार. आपण त्याच्या पुढे कुठेतरी गेलंच पाहिजे आता वर्णाश्रमाच्या पलीकडे. तर असं हे शास्त्रदृष्टी याचा अर्थ जरा ह्यानी घ्या. एवढे ह्याच्यापर्यंत जाते आणि मी मग थांबवते. 48पर्यंत जाते. तर शास्त्रदृष्टी ह्याचा अर्थ घेतला. वेदू तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जयाते. म्हणजे तो माणूस, ते घर कसं असतं, ते कुटुंब कसं असतं जिथे तो जन्म होतो. तर वेद हा जागेश्वरू म्हणजे जागतं दैवत. वेद हेच मुळी जागतं दैवत आहे त्या घरात. वेद हेच जागतं दैवत आहे. जया व्यवसाय निजाचारू. आता पुन्हा या ठिकाणी ते चाल
निजाचारू म्हणजे आपलं आचरण, स्वतःचं आचरण आता ते शास्त्रानुसार व्हायला पाहिजे, असाच अर्थ आहे निज आचारू. याचा अर्थ तोच आहे की हां हां स्वधर्म. पण पुन्हा स्वधर्माच्या बाबतीत मी म्हटलंच ना की स्वधर्म तरी कसा ठरवायचा, कर्तव्य तरी कसं ठरवायचं, की पूर्वीच्याच काही गोष्टींना धरून आपण नाही राहू शकत. आज परिस्थिती बदलली आहे. तर निजाचारू याचा अर्थ स्वधर्म घ्या, पण स्वधर्म म्हणजे तरी काय हेही आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे. सारासार विचारू मंत्री जयाते म्हणजे ज्या कुटुंबामध्ये मंत्रीपद कोणाकडे आहे तर सारासार विचार, ज्याच्यामध्ये विवेक आहे, विवेकच आहे. सारासार विचार हाच मंत्री. आणि मंत्री ह्याचा अर्थ, हातचे मंत्री डोळ्यासमोर आणले नका. मंत्री ह्याचा अर्थ खरा म्हणजे सल्ला देणारा असतो. मंत्री हा सल्ला देणारा असतो. लालूची मुलं सल्ला देणारा असतो, त्यांनी सल्ला द्यायचा असतो. मंत्र्याच्या हातामध्ये कधी कायदे करणं नसतं. कायदे हे शेवटी पुढे केले जातात, आपल्याला माहिती आहे आपली सगळी पद्धती. तर मंत्री ह्याचा अर्थ सल्ला देणारा. तर सल्ला कोण देतं तर सारासार विचार म्हणजे कसं वागावं हे कोण सांगतं त्या घरामध्ये तर सारासार विचार, विवेक. हां. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. चिंता हा शब्द, चिंता म्हणजे ज्याला आपण चिंता म्हणतो त्या अर्थाने घेतला तरी सुद्धा चिंता म्हणजे शेवटी काय विचार, बरोबर आहे ना. चिंता हा विचारच असतो ना, एक कुठल्या तरी गोष्टीबद्दलचं की जे अजून घडायचं आहे त्याच्याबद्दलची आपली चिंता असते मनामध्ये, की असं होईल का तसं होईल का, चिंता करत असतो आपण. तर चिंता म्हणजे विचारच असतो शेवटी. तर चिंता ह्याचा अर्थ विचार असाही आपण घेऊ शकतो. चिंता ह्याचा अर्थ चिंतन असाही आपण घेऊ शकतो. दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो या ठिकाणी. तर जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता म्हणजे ईश्वरनिष्ठाच विचार कसले तर ईश्वरनिष्ठेचेच विचार. पतिव्रता याचा अर्थ तो आहे, पातिव्रत्य याचा अर्थ तो आहे की पतीशी जी निष्ठ असते ती पतिव्रता, एकनिष्ठ असते ती पतिव्रता पतीशी. तर ती ईश्वराची पतिव्रताच झाली. म्हणजे विचार हे फक्त ईश्वराचेच असा त्याचा खरा अर्थ. लक्षात आलं का? खरा अर्थ असा की ईश्वराचेच विचार, दुसरे विचार नाही. जया ते गृहदेवता आदिरुद्धी म्हणजे ज्याच्या घरातल्या गृहदेवता कुठल्या तर सगळ्या रुद्धी सिद्धी सगळं त्या घरामध्ये, कारण वैभवही आहे धर्मही आहे तर त्यामुळे सगळंच आहे, रुद्धी सिद्धी सगळं त्याला प्राप्त झालेलं आहे. असं ते कुटुंब आहे. ऐसी निजपुण्याची या जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. म्हणजे योगच्युतू हा जो शब्द वापरला आहे तो आधी लक्षात घ्या की योगच्युतू म्हणजे जो योग करताना च्युत झाला म्हणजे मृत झाला ना. हा, तो मृत झाला त्यामुळे योगापासून तो च्युत झाला असा तो जो होता योगच्युतू. तो त्याच्या बाबतीत काय म्हटलंय, ऐसी निज पुण्याची या जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी. म्हणजे निज पुण्य, त्यांनी एवढं पुण्य केलेलं आहे, योग साधना त्यांनी केलेली आहे, एवढं पुण्य त्यांनी केलेलं आहे स्वतः. तर त्या पुण्याच्या आधाराने त्या पुण्याईनी
तो काय जोडतो? तर वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी, म्हणजे जिथे सगळ्या प्रकारचं सुख आहे असं त्याला, म्हणजे खरं आता हा जो कुळवाडी शब्द आहे ना, तो त्याचा अर्थ असा होतो की व्यापार व्यवहार असा होतो. व्यापार व्यवहार असा होतो की सर्व सुखाची कुळवाडी, म्हणजे सर्व व्यापार जिथे इतका वाढलेला आहे तो कशाचा? तर सुखाचा व्यापार वाढलेला आहे. सुखाचा व्यापार वाढलेला आहे. सर्व सुखाची कुळवाडी वाढीनली, आणि ती तो जोडतो, ती त्याला प्राप्त होते. म्हणजे त्या कुळात तो जन्म घेतो. तिये जन्मे तो सुरवाडी, म्हणजे तो असा सुरवाडी, याचा अर्थ सुखाने तो जन्म घेतो. तो योगभ्रष्ट झालेला असतो, तो सुखाने अशा कुळामध्ये जन्मतो. म्हणजे अर्जुनाला जे वाटतं की अशा माणसाचं काय होतं मग, तर त्याला एक उत्तर हे दिलं आहे की तो अशा कुटुंबामध्ये जन्मतो की जिथे वैभवही आहे आणि धर्मनिष्ठाही आहे, असं दोन्ही असलेलं जे कुळ आहे, अशा कुळात तो आत्मा जन्म घेतो. आणि एखादं सुंदर रोपटं वाढावं तसा तो फार सुखाने तिथे वाढतो आणि त्याला ते दोन्ही प्राप्त होतं. असं हा एक विचार आहे. पुढच्या ओव्यांमध्ये दुसरा विचार आहे, तर आता पुढच्या वेळेला आपण